नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण, संघटन यासाठी खूप मेहनत घेतली आणि सर्व तळागाळातील समाजाला आज यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलेलं आहे. त्याचं पूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. या देशाचं सर्वात महत्त्वाचं संविधान त्यांनी दिलेलं आहे. आज या संविधानाच्या तत्वावर आज आपला भारत देश चालत आहे आणि या विषयाची मांडणी करण्यासाठी एक अभ्यासू व्यक्तिमत्व तेजस खिल्लारे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्द व्यक्त करावे. विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती. पण आज असं समजा तुम्ही की आपण जवळपास एक संवादच साधतोय किंवा आज जे काही मी सांगणार आहे ते कदाचित तुम्ही लक्षात ठेवा. कारण काय होतंय की समाजात जे काही लोक आहेत ती ऐकतायत आणि अजूनही समाजातला काही असा भाग आहे की ज्यांना बाबासाहेब अजून कळलेच नाही. त्यांना फक्त म्हणजे माहीत सुद्धा नाहीये की त्यांचं आपल्या भारतीय समाजासाठी किती महत्वाचं कार्य आहे किंवा किती मोलाचा वाटा आहे. फक्त एक जयंती आली म्हणून गाणी लावायची, डान्स करायचा, एवढंच त्याचं महत्व नसायला हवं. जयंती नाचून नाही तर वाचून करा हे सुद्धा बरेच वेळा आपण ऐकतो. पण किती लोक त्याच्यातून आत्मसात करतायत हा विचार, हे आपल्याला आज विचार करायची गरज आहे. आता आज आपण म्हणतोय की 133वी जयंती आली, पण 133 वर्षांपूर्वी विरुद्ध आज 133 वर्षांनंतर परिस्थिती जशी बदलली आहे तर परिवर्तन घडलेलं आहे असं म्हणायला आपल्याला मुळीच हरकत नाहीये. कारण 133 वर्षांपूर्वी भारत देश हा गुलामगिरीत जगत होता. इंग्रजांची गुलामगिरी ही वेगळी, पुन्हा समाजात जे काही रूढी परंपरा होत्या किंवा जुने विचार असतील लोकांचे, तर त्याच्यामुळे जी काही समाजावर एक गुलामगिरी झाली होती आपल्यावर, तर त्या प्रकारची गुलामगिरी त्यांना हटवण्यासाठी जी 40-50 वर्षात त्यांनी जी गुलामगिरी हटवली आहे याला आपण एक खूप मोठं कार्यच म्हणू शकतो. हजारो वर्षांची गुलामगिरी ही 40-50 वर्षात आपल्याला मिटवायची आहे म्हणजे काहीतरी भारतीय समाजात एक मोठं परिवर्तन घडून आलेलं आहे असं म्हणायला आज आपल्याला हरकत नाहीये. पुन्हा एकदा मी ज्या बोलत आहे की फक्त आपल्या समाजाबद्दल मी नाही बोलत आहे, तर भारतीय समाज म्हटल्यानंतर आपल्या मनात किंवा डोक्यात काय येतं तर पूर्ण भारतीय समाजच येतोय. त्यात महिला आल्या, वेगवेगळे समाज घटक आले, तर सगळेच येतात. असं बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही एका समाजासाठी वाटून घेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मराठ्यांनी वाटून घेतलंय, बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या बहुजनांनी वाटून घेतलंय, महात्मा ज्योतिराव फुल्यांना माळी समाजाने वाटून घेतलंय. पण असं करून चालणार नाहीये. जे महापुरुष आपल्याला सांगत होते की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन राहायला हवं, त्याच महापुरुषांना आपण वेगवेगळ्या जातींमध्ये किंवा कम्युनिटीजमध्ये वाटून घेतलेलं आहे, जी की एक खूप चुकीची गोष्ट आज आपल्याला घडताना आपण बघत आहोत. जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, बाबासाहेबांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 रोजी महू इथे झाला. आज त्या जागेचं नाव महू सुद्धा आहे, पण आज तिथे भीमनगर झालेलं आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. नंतर बेसिक लाईफ त्यांची सर्वांना माहीतच असेल की त्यांनी खूप कठीण काळातून त्यांचे जीवन घालवलं आहे, जिथे पाणी पिण्याला सुद्धा अधिकार त्यांना नव्हता. जर कोणी पाणी पिण्यासाठी हक्क मिळवला असेल, जगातली पहिली व्यक्ती अशी आहे की ज्यांनी पाणी पिण्यासाठी सुद्धा ज्यांना सत्याग्रह करावा लागला आहे. त्यानंतर थोड्या काळाने त्यांचा रमाबाईंशी विवाह झाला. रमाबाईंनी सुद्धा खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी दिवस काढलेले आहेत. तुम्ही विचार करा, एक अशी व्यक्ती आहे की त्यांना रमाबाई आपण अजूनही आपल्या का लक्षात आहे, किंवा जेव्हा बाबासाहेब म्हटलं तर रमाबाईंचं नाव आपण का लक्षात ठेवतो, तर त्याला सुद्धा खूप कारण आहेत. का तर त्या फक्त इथे राहून गौऱ्या थापून शेण सारवण करून त्या जे आहे बाबासाहेबांना परदेशात पैसे पाठवत होत्या, त्यांच्या शिक्षणासाठी त्या मदत करत होत्या.
जर त्या वसतिगृहात गेल्या तर त्या वसतिगृहात सुद्धा मुलांना जर 2 दिवस ती मुलं खेळायला येत होती, तिसऱ्या दिवशी मुलं खेळायला आली नाहीत, याचं कारण विचारल्यावर जेव्हा त्यांना समजलं की 2 दिवस मुलांना अन्न नाही, पाणी नाही, तर त्यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या सुद्धा गहाण ठेवल्या. तर अशी ही मायमाऊली रमाई होती. त्यामुळेच आज ते आपल्या लक्षात आहेत. आणि आज एवढी वर्ष निघून गेली तरीही पण काय झालं आहे की समाजाला त्याबद्दल महत्व वाटत नाहीये किंवा आपण त्यांच्याबद्दल वाचत नाही आहोत. याच्यामुळेच आज आपला समाज कुठे ना कुठेतरी मागे पडतोय किंवा अंधकारात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा जेव्हा ते शिक्षणात होते तेव्हा त्यांनी अमेरिकेला जेव्हा त्यांना जायची संधी मिळाली, जेव्हा ते कोलंबिया विश्वविद्यापीठात होते, तर आज आपण पाहतो की अमेरिकेत कोलंबिया विश्वविद्यापीठात सुद्धा त्यांचा एक पुतळा आहे. आणि कोलंबिया विश्वविद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा जो जीवनक्रम आहे किंवा जे त्यांचं आत्मचरित्र आहे हे त्यांच्या सिलेबसमध्ये देण्यात आलेलं आहे की तिकडची मुलं सुद्धा त्यांच्याबद्दल शिकतील, विचार करतील. आणि त्याच्यामुळे दरवर्षी कोलंबियाला सुद्धा आपण बघतो की भीम जयंती साजरी होत असते. पुन्हा कोलंबिया विश्वविद्यापीठाने जागतिक दर्जाचे विद्यार्थी म्हणून हा किताब सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. पण भारत देशात आपल्याला अजूनही बघायला मिळतंय की कुठे ना कुठे आपण मागे पडत आहोत. किंवा जे विदेशातील लोक म्हणतात की आज 150 पेक्षाही जास्त देशांमध्ये त्यांची जयंती साजरी होते. 150 देशांपेक्षा जर जास्त कुठेतरी त्यांची जयंती साजरी होत असेल देशांमध्ये, तर आपल्याला विचार करायला हवा की बाहेर सुद्धा त्यांचं महत्व त्या सगळ्यांना कळलेलं आहे. आज जगभरात ते विख्यात झालेले आहेत. पण त्यामुळेच ते जर वाचून साजरं करत असतील किंवा ते जर त्यांच्या जीवनाबद्दल विचार करत असतील आणि ते विचार अंमलात आणत असतील, तर आपल्या समाजाला अजिबात कुठेच कमी वाटून घेण्यात अर्थ नाहीये की त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही आहोत. आज आपण सगळे बघतो की मोस्टली ज्या आहेत आजच्या महिला आहेत यांना बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय याच्याबद्दल काहीच आयडिया नसते, जे की चुकीचं आहे. त्यांना असं वाटतं की काय केलंय आणि म्हणजे त्या जगत आहेत. आज जेवढ्या जमलेल्या आहेत ते इथे बसलेले आहेत, पण त्यांना माहीतच नाही की ते का जमलेले आहोत किंवा आपण का बसलेले आहोत. तर तुम्ही हिंदू कोड बिल वाचा. ज्या मुली ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता किंवा घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, अशांना सुद्धा हिंदू कोड बिल त्यांनी मिळवून दिलेलं आहे. हिंदू कोड बिल नाकारलं गेलं. काय आहे हे हिंदू कोड बिल पहिले तर तुम्ही समजून घ्या. हिंदू कोड बिल मध्ये महिलांचे विविध अधिकार बाबासाहेबांनी मांडून दिलेले होते. शिक्षणाचा अधिकार असू दे किंवा प्रसूती रजा असू दे. आता आपण बघतो की महिला ज्या आहेत मॅटर्निटी लिव्ह घेतात, तर त्याच्यात सुद्धा भरपगारी आहे. भरपगारी प्रसूती रजा तुम्हाला मिळवून देण्यात आली आहे. ती सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांमुळेच तुम्हाला मिळत आहे आज. तर त्याच्या सुद्धा तुम्ही पुन्हा आजकाल आपण बघतो की बसमध्ये चढा, ट्रेनमध्ये चढा, चुकून कोणती तरी व्यक्ती महिलांच्या डब्यात चढली की एक महिला हमखास असते की जी म्हणेल की लेडीज डब्बा आहे. पण तुम्ही का बोलताय हे? त्यांच्यामुळेच. कारण ही संकल्पना सुद्धा त्यांची होती. कुणी बसमध्ये महिलांसाठी जी राखीव जागा असेल तिथे बसलं की लगेच एखादी महिला म्हणते की ही लेडीज सीट आहे, लेडीज सीट आहे. मग ते का बोलताय तुम्ही? कारण ही संकल्पना सुद्धा त्यांचीच होती की महिलांसाठी आरक्षित जागा करून देण्यात यावी. ट्रेनमध्ये असो, बसमध्ये असो, की त्यांना प्रवासासाठी कुठेच त्रास होता कामा नये, याच्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिलात असे अनेक कायदे होते की जे महिलांच्या न्यायासाठी करून दिलेले होते. त्याच्यात सगळेच होते की रूढी परंपरांवर ज्याच्यामुळे महिलांवर लादल्या गेलेल्या होत्या की त्याच्यावर नाकारता येईल अशी कायदे होते. पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवातीला हिंदू कोड बिल हे स्वीकारलं नाही. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या न्याय मंत्री पदाचा राजीनामा दिला. भारतीय महिलांसाठी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. पण राजीनामा दिल्यानंतर जे आहे जवाहरलाल नेहरू यांनी हिंदू कोड बिल स्वीकारलं. कारण ते होणारच होतं. कारण शेवटी संविधानामार्फत सुद्धा तुम्हाला जे आहे हक्क आणि अधिकार मिळणारच होते. पण तरी त्यांनी जो आहे राजीनामा दिला. कारण ते भारताचे सर्वात पहिले न्यायमंत्री होते आणि सर्वात पहिल्या न्यायमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी वेळ त्यांच्यावर आली.
का तर भारतीय महिलांसाठी ते हक्क मिळवू शकत नव्हते. एवढंच याच्यासाठी कारण होतं. पुन्हा आपण बघतो की नोबेल प्राइज विनर असतात आपल्याकडे. तर अशाच पैकी अमर्त्य सेन हे आपल्याला माहित असतील की नोबेल प्राइज विनर आहेत इकॉनॉमिक्ससाठी. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर अर्थशास्त्रात किंवा इकॉनॉमिक्स या विषयात मी कोणाला माझा गुरु मानत असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र या विषयात मी कोणाला माझा गुरु मानत असेल किंवा फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं कोणी म्हणत असेल ते अमर्त्य सेन यांनी सांगितलं आपल्याला. आणि ते त्यांना इकॉनॉमिक्स या विषयासाठी गुरु सुद्धा मानत होते. कारण बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव अशी व्यक्ती होती, पूर्ण आशिया खंडातील पहिली व्यक्ती होती की ज्यांनी परदेशातून जाऊन अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवला. तर त्याच्यामुळे ते इकॉनॉमिक्स या विषयात सुद्धा खूप होते. आणि कायदे पंडित का म्हटलं जातं त्यांना, तर कायद्याचा सखोल अभ्यास हा त्यांचा होता. आपण बघतो की महाडचं चवदार तळं आहे, तिथे सुद्धा जो संघर्ष त्यांचा चालू होता पाण्यासाठी, की पाणी पिण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. कुठपर्यंत जाऊ शकतं हे, कितीपर्यंत आपण सहन करू शकतोय. तर त्याच्यामुळे, कारण बघा ब्रिटिशांनी महाडच्या चवदार जेव्हा झाला होता, सत्याग्रह झाला होता, तर त्या तळ्यावर सुद्धा ब्रिटिशांनी आपल्याला परवानगी दिली होती की तुम्ही ते पाणी पिऊ शकता, ग्रहण करू शकता. पण काही आपल्या समाजातील लोक असतील, त्या लोकांनी काय म्हणाले की नाही, तरी तुम्हाला आम्ही पाणी पिऊ देणार नाहीये. ह्यामुळेच सत्याग्रह झाला. जर तिथे बोर्ड होता त्या ठिकाणी की ब्रिटिश तुम्हाला परवानगी देत आहे पाणी पिण्यासाठी, पण तरी जर समाजातील काही लोक अशी परवानगी नाकारत असतील, याच्यामुळेच त्यांना एवढा संघर्ष करावा लागला. आणि महाडचा चवदार सत्याग्रह त्याच्यामुळेच झाला. त्याच्यानंतर आपण बघतो की बरेचसे IAS किंवा IPS ट्रेनिंग होत असतात आपल्याकडे. त्याच्यातून एक नाव तुम्ही खूप ऐकलं असेल, ते सर जे नेहमी युट्यूबवर तुम्हाला खूप सगळे व्हिडिओज दाखवत असतात किंवा येत असतात, विकास दिव्यकीर्ती. हे नाव सगळ्यांनीच ऐकलंय, सगळ्यांनीच ऐकलंय. मला तर नाही वाटत आहे की कोणी नसेल ऐकलं. विकास दिव्यकीर्ती सर असं म्हणतात की जर भारत देशात महिलांसाठी किंवा समाजासाठी सर्वात जास्त काम कोणी केलं असेल, की जे सर्वांनी मिळून सुद्धा नाही केलं पण त्या एकट्याच व्यक्तीने केलं असेल, तर त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ते पुढे असेही म्हणतात की महिलांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला किंवा फोटोला, जे काही असेल तुमच्याकडे, त्याला रोज एक फुलहार चढवायलाच हवा. का? कारण त्यांचं कार्य इतकं आहे महिलांसाठी की तुम्ही विचार करू शकत नाहीये. तुम्हाला आज इतक्या सोयी सुविधा आहेत, आज तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे या ठिकाणी. दुसऱ्या देशातील महिलांना इतका संघर्ष करावा लागला आहे का? तर फक्त एक ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी सुद्धा तिथे संघर्ष होतो. अजूनही आपण बघतो की काही काही देशांमध्ये महिलांना बाहेर पडायला देत नाहीत किंवा कुठेही मोठ्या ठिकाणी त्यांना बोलण्याची संधी सुद्धा दिली जात नाही. तर हे अजूनही काही काही देशांमध्ये होत आहे, जे बाबासाहेबांनी अक्षरशः तुम्हा सर्वांना, आपल्यांना जे मिळवून दिलेलं आहे, अतिशय संघर्ष न करता, कुठल्याही प्रकारचं रक्त न सांडवता त्यांनी आपल्याला फुकट जसं काय संविधानाच्या मार्फत मिळवून दिलेलं आहे, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं होतं तेव्हा इंग्लंडच्या राणी क्वीन एलिझाबेथ या सुद्धा म्हणाल्या होत्या की जर बाबासाहेब हे अमेरिकेसारख्या देशात जर त्यांचा जन्म झाला असता किंवा जर ते इथे खूप काळ त्यांनी इथे घालवला असता, तर कदाचित त्यांना खूप जास्त मान मिळाला असता. आणि जागतिक दर्जावर, जसे ठीक आहे आज आपण बघतोय की 150 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांची जयंती होतीये वगैरे वगैरे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी जशी आहे, की मी फॉर एक्झाम्पल क्वीन एलिझाबेथ आहे, तर त्या प्रकारचा मान त्यांना मिळाला असता जर ते अमेरिकेत जन्माला आले असते, असं सुद्धा त्या म्हणतात. तर याच्यामुळे आपण सगळीकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं की काय चाललेलं आहे आपल्या आजूबाजूला सुद्धा. पुन्हा आपण बघतोय की कुठेतरी जातीवादी मानसिकता आपल्या आजूबाजूला अजूनही आहे. तर मी त्या लोकांना एवढंच सांगेन की छोटी लोक छोटी सोच, एवढंच मी त्यांना म्हणेन. आणि जे कोणी हेट पसरवत असेल तर त्यांना अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई आणि अटक होऊ शकते. त्याच्यामुळे कोणीही
आक्षेपार्हजनक पोस्ट किंवा कमेंट्स अशा पसरवू नका. कोणीही येऊ शकतं, कारण इथे एजंट्स भरपूर आहेत आपल्या धम्मामध्ये. सो त्याच्यामुळे समाजात सगळीकडे लक्ष असतं त्या लोकांचं आणि त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा होते आणि ते जेलला जातात. दॅट्स वाय जस्ट डोंट बी ऑफेन्सिव्ह. आणि पुढे मी सांगेन तर नंतर त्यांनी पुढे धर्माचा खूप अभ्यास केला, कारण त्यांना असं वाटत होतं की आपल्याला अजून मर्यादित नाहीये. त्यांच्या जीवनात शिक्षणाचं महत्व हे सर्वात जास्त होतं, हे आपल्याला विसरायला नकोय. ते पूर्ण जीवनच त्यांचं एक विद्यार्थी दशेत होतं. 22 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा इतिहास, वेगवेगळे धर्म यांच्यावर त्यांनी अभ्यास केला. कोणताही धर्म सोडला नाही त्यांनी की या धर्माचा मी अभ्यास केला नाही. जर 22 वर्ष एखादी व्यक्ती धर्मावर अभ्यास करत असेल तर समजून जा की ते किती पुढेपर्यंत गेले असतील आणि त्यांना का म्हणून बौद्ध धर्म आवडला असेल. त्याच्यामुळेच त्यांनी बौद्ध धर्म निवडला असे म्हणायला हरकत नाही. पुन्हा गोलमेज परिषद झाली तेव्हा सुद्धा ते तिकडे होते आणि गोलमेज परिषदेत सुद्धा जेव्हा 2 गोलमेज परिषदा झाल्या तेव्हा ते तिकडे प्रेझेंट करत होते आपल्या कम्युनिटीला. पुन्हा त्यांनी जे काही न्यूजपेपर्स प्रदर्शित केले होते की वृत्तपत्र असतील जसे की जनता, समता, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत असे जे वृत्तपत्र असतील त्याच्यातून सुद्धा त्यांचे विचार हे जे आहेत प्रकाशित होत होते आणि समाजापर्यंत त्यांना असं वाटत होतं की हो, समाजापर्यंत आपले विचार पोहोचायलाच हवे. पुन्हा बुद्ध धम्मावर जेव्हा आपण येतो तर आताच तुम्ही ऐकलं असेल मे बी, जर तुम्ही आहात म्हणजे लाईक ऍक्टिव्ह असाल किंवा ऐकत असाल आपल्या आजूबाजूला काय घडतंय, तर गुजरात गव्हर्नमेंटने आता सांगितलेलं आहे की बुद्ध धम्मात जर कुणाला प्रवेश करायचा असेल तर त्याच्यासाठी कायदेशीर रित्या तुम्हाला प्रोसेस आहे ती घ्यावी लागेल. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की बुद्धांचा धर्म हा पूर्ण वेगळा आहे आणि त्याच्यातून म्हणजे हा कुठल्याच धर्मातून जन्माला आलेला नाहीये. ही एक ऑब्व्हियसच गोष्ट आहे. बुद्धांचा धर्म हा सर्वात एक जुना धम्म सुद्धा मानला जातो ज्यामध्ये, कारण बघा त्यांचा जन्म जवळपास 2500 वर्षांपूर्वी झाला होता. बुद्धांचा धम्म हा प्रचार आणि प्रसार होत गेला. मधात एक कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं की बुद्ध धम्म हा थोडाफार खंडित नक्कीच झाला, पण त्याच्यानंतर जे आहे बाबासाहेबांमुळे किंवा वेगवेगळ्या आपल्या भिक्खू संघामुळे तो धम्म सुरू होता. पण पुन्हा जर कोणी रिवाईव्ह केलं असेल बुद्ध धम्माला तर ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलं. आणि त्याच्यामुळे आज आपण बघतो की बुद्ध धम्म जो आहे हा जगात सुद्धा खूप मान्य झालेला आहे. की आपण बरेचसे देश बघतो, चायना, जपान किंवा नेपाळ, इंडोनेशिया, थायलंड वगैरे वगैरे, या देशांमध्ये बुद्ध धम्म हा खूप मोठ्या पातळीवर आहे. तर हे पण बघू शकतो की बुद्धांची शिकवण जी आहे ती एकदा तुम्ही वाचा किंवा बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ आहेत बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्या ग्रंथांद्वारे सुद्धा तुम्ही समजू शकता की बुद्ध धम्मात कितीतरी शांतता आहे. इथे तुम्हाला जगण्याचा मार्ग आहे, इथे भेद नाहीये, कुठल्याच प्रकारचा भेद कुठे नाहीये आणि असे काही सुपर नॅचरल ज्या गोष्टी आपण म्हणतो त्या सुद्धा धम्मामध्ये मेन्शन केलेल्या नाहीये. त्याच्यामुळे बुद्ध धम्माला आय डोंट थिंक सो की कुठेतरी दुसऱ्या याच्याशी कम्पेअरही नको करायला आणि कुठे जोडायलाही नको, कारण ते चुकीचं ठरू शकतं. पुन्हा त्यांचे जे ग्रंथ आहेत आपण बघू शकतो, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिली आणि तब्बल 25 लाख जे आहेत त्यांचे ग्रंथ आज आपण बघतो की राजगृहात आहेत. त्यांनी ते अशी व्यक्ती होती की फक्त पुस्तकांसाठी त्यांनी घर बांधलंय. तर त्या व्यक्तीची विद्वत्ता तुम्ही विचार करू शकता की 25 लाख पुस्तकांसाठी ज्या व्यक्तीने घर बांधलं असेल तर त्यांना किती वाचन वेळ असेल आणि पुस्तकांवर त्यांचं किती प्रेम असू शकतं हे आपण या उदाहरणाद्वारे समजू शकतो. पुन्हा आपण येतो त्यांच्या दुसऱ्या ग्रंथाकडे, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. हा ग्रंथ जो आहे या ग्रंथामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे हे तुम्हाला माहित आहे का? की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच ग्रंथावर आधारित आहे, की बेसिक पाया त्याचा तोच आहे. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथामध्येच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली होती. तर त्याच्यामुळे आपण समजू शकतो की कुठेतरी त्यांच्या ग्रंथांना इतकं महत्व होतं की त्याच्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा स्थापन झाली. तर त्यांचा इकॉनॉमिक्स मध्ये इतका गाढा अभ्यास सुद्धा होता हे आपल्याला माहीत असेल. पुन्हा त्यांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा पण एक ग्रंथ आहे ज्याच्यात
त्यांनी खूप आधीच हा विचार केला होता की 1947च्या आधीच त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता की हो, भारत पाकिस्तान फाळणी होऊ शकते, मग ते कशी टाळावी किंवा आपण काय काय करू शकतो त्याच्यावर, ह्याच्यावर सुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता. पण काही जे आहे त्या वेळेच्या काही कंडिशन्समुळे भारत पाकिस्तान ही फाळणी आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यानंतर बघतो आपण की नंतर पुढे जाऊन त्यांनी इतकी प्रगती केली की ते भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखू लागले. कारण त्यांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा कालावधी लागला भारतीय संविधान लिहिण्यासाठी. पुन्हा काही लोकांची ही एक मानसिकता असते किंवा काही डिबेट्स असतात की एकट्या बाबासाहेबांनीच नाही लिहिलंय, सगळ्यांनी लिहिलंय, मग हे होतं ते होतं ते होतं. ठीक आहे, तर त्यांचे सुद्धा मी डाऊट्स आज क्लिअर करेन की हे बघा, बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त काम होतं याच्याबद्दल. आणि त्या कमिटीमध्ये जवळपास 6 ते 7 जण होती की ज्यांना नेमून ठेवलेलं होतं की तुम्ही सुद्धा या कमिटीमध्ये मदत करू शकता. पण त्यावेळी ते लोक काही कारणास्तव तिथे अवेलेबलच नव्हते. काही 2-3 जण परदेशात होते, काही आजारी होते, काहींना वेगळ्या कारणास्तव ते त्या कमिटीमध्ये कामच करू शकले नाही. त्याच्यामुळे हे आपल्याला बघायला मिळतं. आपण बऱ्याच जणांनी एक नाव ऐकलं आहे का, BN रायजादा म्हणून? जर नसेल ऐकलं तर ठीक आहे, कारण बरेच लांब आहात मग तुम्ही, मग ठीक आहे. पण मी एक सांगेन की काही लोकांची हे सुद्धा डिबेट असते की BN रायजादा यांनी संविधान लिहिलं. पण तुम्हाला समजतंय का, BN रायजादा हे फक्त एक कॅलिग्राफी करणारी व्यक्ती होती. जी व्यक्ती सुंदर अक्षरात लिहू शकते अशी व्यक्ती होती. तर अशा व्यक्तीने संविधान लिहिलं हे टेक्निकली बरोबर आहे. एका वेगळ्या लेवलवर ते ठीक नाहीये. म्हणजे बाबासाहेबांचा जो कायदा होता तो त्यांनी जसाच्या तसा फक्त सुंदर अक्षरात लिहून काढला, याला आपण कसं म्हणू शकतो की त्यांनी संविधान लिहिलं? तर हे कुठेतरी आपल्याला समजायला हवं आणि अशा ज्या गोष्टी आहेत ह्या टाळायला हवा. पुन्हा भारतीय संविधान हे असं संविधान आहे की जगातलं सर्वात मोठं संविधान हे लिखित संविधान आपल्याला बघायला मिळतं. की जेवढं अमेरिकेकडे सुद्धा नाही, की आज अमेरिका महासत्ता आहे तर त्यांच्याकडे सुद्धा नाहीये, की त्यांचं पण खूप छोटंसं संविधान आहे. बरं, पुन्हा विषय येतो की दुसऱ्या देशांकडे आपलं संविधान नाहीये का? तर आहे. पण आपल्याकडेच का त्याची गरज पडतीये की रोज लोकांना सांगावं लागतंय की आपलं संविधान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बिलीव्ह करायला हवं. त्याच्यात बिलीव्ह न करण्यासारखं काय माहिती? कारण ते तर बस आपला कायदा आहे ना. कायद्यामध्ये कोण बिलीव्ह नाही करणार? कायदा आहे. जर तुम्ही गुन्हा केला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. हेच आहे ना. जर तुम्ही गुन्हा केलाय आणि जर तो गुन्हा पुराव्यासकट सिद्ध होत असेल तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. एवढंच तुम्हाला बिलीव्ह करायचंय. याच्यात अनबिलिव्हेबल असं काय आहे मला अजून समजलं नाही. पुन्हा आपण बघतो की जर अमेरिकेकडे सुद्धा एवढं मोठं संविधान नाहीये, एवढं मोठं संविधान आपल्याकडे आहे की जगात जे आहे नंबर 1 वर येतं की लिखित सर्वात मोठं, की प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक एका घटनेचा, एका गुन्ह्याचा छोटा डिटेल पार्ट आपल्याला बघायला मिळतो आपल्या घटनेमध्ये. पण तरी सुद्धा आज आपला काही कायदा आहे किंवा आपली जी सिस्टम आहे किंवा सुव्यवस्था आहे त्याच्यात कुठे ना कुठे जे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात ते त्याच्यामुळे आपली घटना नीट मे बी असं तुम्हाला वाटेल की वर्क करत नाहीये. बाबासाहेब आंबेडकर हे तेव्हाच म्हणाले होते की एखादी घटना जर चांगली असेल पण त्या घटनेला राबवणारे लोक हे वाईट असतील तर ती घटना वाईटच ठरेल. आणि जर ती घटना कितीही वाईट असली पण राबवणारे लोक हे चांगले असले तर ती घटना उत्कृष्टच ठरणार आहे. ही गोष्ट आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायलाच हवी. पुन्हा आज आपण बघतो की आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, पण बहुतेक लोकांना माहीतच नसतं की आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो. तर प्रजासत्ताक दिन किंवा रिपब्लिक डे हा यासाठीच साजरा केला जातो की त्या दिवशी आपलं जे संविधान बनून तयार झालं होतं ते त्यांनी अर्पण करून घेतलं होतं, त्याचा अंगीकार केला होता. त्याच्यामुळेच आपण रिपब्लिक डे साजरी करतो. हे सुद्धा बरेच लोकांचा डाऊट मी बघितलेला आहे. पुन्हा नंतर खूप आपल्याला ऑफेन्सिव्ह लोक बघायला मिळतात की जे आरक्षण या विषयावर भांडताना बघतात. पण मी एक छोटासा फॅक्ट सांगेन त्याच्याबद्दल की आजही आपल्याला गरज पडत आहे, त्याच्यामुळेच आहे. आणि 58 जाती ज्या आहेत या आरक्षण घेणाऱ्या त्या हिंदू जाती आहेत आणि 59वी जात जी आहे ती बौद्ध जात आहे.
एकच जात आहे बौद्ध जी आरक्षण घेत आहे. इतर 58 जाती या हिंदू आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. पहिल्यांदा वाचन करायला हवं, अभ्यास करायला हवा त्या गोष्टींचा, आणि मग आपण कुठेही बोलावं असं मला हरकत नाहीये. पुन्हा आपण पुढे येतो की एखादा बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रसंग आपल्याला आठवताना कधी कधी डोळे पाणावतात, सहज आहे. तर असाच एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातला, नानकचंद रत्तू आणि बाबासाहेब आंबेडकर. तर एका दिवशी ते असेच बसले होते अभ्यासाच्या खोलीत आणि ते अभ्यास करत होते. रात्रीचे 9 वाजलेले होते. रात्रीचे 9 वाजलेले आणि नानकचंद रत्तू म्हणाला की मला गावाला जायचंय. तर मग बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, तू जाऊन ये, पण उद्या मात्र मला तू 9 वाजताच इथे हजर झालेला हवाय. तो म्हणाला ठीक आहे. बाबासाहेब तिथेच बसून राहिले. त्यांचं जेवणाचं ताट सुद्धा बाजूलाच होतं, पाण्याचा ग्लास होता. ते काहीतरी लिखाण करत होते. ते लिखाण करत राहिले. नानकचंद रत्तू तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो उठला, त्याने तयारी केली आणि बरोबर बाबासाहेब म्हणाल्या प्रमाणेच तो 9 वाजता पुन्हा एकदा घरी पोहोचला राजगृहावर. तिथे त्याला दिसलं की बाबासाहेब अजूनही तेच लिखाण करत बसलेले आहेत, किंवा त्यांनी जेवण सुद्धा केलं नाही, पाण्याचा ग्लास सुद्धा त्यांनी इकडचा तिकडे हलवला सुद्धा नाहीये. तर ज्या व्यक्तीने अन्न पाणी सुद्धा म्हणजे भुलवूनच टाकलं असेल, अशी ही व्यक्ती. तर नानकचंद रत्तू तिथेच 20 मिनिटं उभे राहिले. नंतर बाबासाहेबांची नजर पडली की इथे कोणीतरी उभं आहे. तर ते म्हणाले काय रे नानकचंद रत्तू, तू इथेच का उभा आहेस अजून, तू जा, लवकर जाऊन ये. पण तेव्हा नानकचंद रत्तू त्यांना म्हणाला की मी तर कधीच जाऊन सुद्धा आलो आणि दुसरा दिवसही आला आणि सकाळचे 9 सुद्धा वाजले, पण तुम्ही अजूनही इथेच बसलेले आहात. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की जर मी इथून उठलो किंवा मी माझा म्हणजे समाजाचा विचार केला नाही, तर कदाचित माझा समाज जो आहे झोपलेलाच राहील आणि काहीच प्रगती होऊ शकणार नाही. तर त्यामुळे आपल्याला समजू शकतं या उदाहरणाद्वारे की त्यांनी अन्न पाण्याचा सुद्धा अक्षरशः त्याग केला होता. का तर आपला समाज पुढे यावा. त्यामुळे आज कारण आपण बघतोय की आपण सुद्धा सर्वांसोबत राहत आहोत. आपल्याला सुद्धा जे हवं ते ऐश्वर्य आपल्याकडे आहे, गाडी बंगला, जे काही सोनं नाणं जे काही आहे, तर ते फक्त त्यांच्यामुळेच आहे, हे आपल्याला कधीच विसरायला नकोय. पुन्हा आपल्याला आज जे म्हणतो आपण की समानता, बंधुता किंवा इक्वालिटी आपण ज्याला म्हणतो, तर ते कुठेतरी अफेक्ट व्हायला नकोय. का म्हणून मग मुलांच्या प्लेजमध्ये का लिहिलेलं आहे की इंडिया इज माय कंट्री किंवा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग हे जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा आपल्याला का विसर पडतोय की आपण सगळे एकच आहोत. कारण बघा, कायद्यापुढे सगळे समान आहेत. कोणी श्रीमंत नाहीये, कोणी गरीब नाहीये, कोणी मोठा नाहीये, कोणी नीच नाहीये, सगळे सारखेच आहेत. तरी आपल्या काही लोकांच्या मानसिकतेमध्ये जे आहे हा विचार आलेला आहे की आपण अजूनही उच्च नीच आहोत, पण कायद्यापुढे सगळे समान आहेत हे आपण कधीच विसरायला नकोय. पुन्हा आपण कधीच असं विसरायला नकोय की त्यांनी आपल्यासाठी केलेलं कार्य असू दे किंवा त्यांचं आपल्या समाजासाठी जे काही मोलाचं योगदान आहे ते तर आपल्याला कधीच विसरायला नकोय. मी तर माझं पर्सनल सांगेन तर माझा असा एकही दिवस जात नाही की मी त्यांचा फोटो बघितला नाही, का मी त्यांच्याबद्दल काही व्हिडिओ बघितला नाही, किंवा मला त्यांच्याबद्दलचे काही व्हिडिओ सजेस्ट झाले नाही, किंवा मी त्यांच्याबद्दल आज वाचलं नाही, असा एकही दिवस तर माझा तर जात नाही. आणि मला वाटतंय की जर आपण सुद्धा दररोज किंवा जे काही तुमच्या आयुष्याला जसं परवडेल, जे तुम्ही विचार कराल किंवा वाचन कराल त्यांच्याबद्दल, जेवढं तुम्ही त्यांना जाणाल तेवढंच तुम्हाला ते समजतील. जर तुम्ही वाचनच केलं नाही, जर विचारच केला नाही, तर ते तुम्हाला कधीच समजणार नाही. आणि त्यांच्याशी आजकाल लोक तुलना करत आहेत, तर ते तुलना करण्यासारखे नाहीयेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. प्रत्येक महापुरुष हे आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहेत, उच्च आहेत, त्यांचे विचार हे उच्च होते. त्याच्यामुळे आपण कोणीही त्यांना इतर कुठल्याही जातीत किंवा समाजात वाटून घेता कामा नये, एवढंच माझं आज म्हणणं असेल. आणि अजून बरंच काहीसं आहे की जे आजच्या दिवसात आपण बोलायला मिळू शकतं किंवा आपण बोलू शकतो. कारण त्यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर हा दिवस सुद्धा कमी पडेल आणि रात्र सुद्धा कमी पडेल, इतकं त्यांचं अफाट असं जीवन होतं. त्याच्यामुळे आपण त्यांच्या कार्याची जाणीव ठेवायला हवी. आणि जे काही आपण म्हणजे आज जयंती करतोय ते ठीक आहे,
पण आपल्याला उद्या परवा किंवा रोजच त्यांचे विचार आपण आत्मसात करायला हवे असं मला म्हणायला आवडेल. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही सर्वांनी मला शांततेने ऐकून घेतलं आणि जेवढं काही मी सांगितलं असेल तेवढं तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही अजून जाणून घ्याल त्यांच्याबद्दल अशी तरी माझी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे सर्वांना धन्यवाद आणि जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.